कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बोल, काय बोलायचं होतं? रुक्मिणी आली होती भेटायला। हे बोलायचं होतं तुला? मला वाटलं तुला आपल्याबद्दल बोलायचं। अमूल्य, ते पण त्याचा इनडायरेक्ट संबंध आपल्या नात्याशी सुद्धा आहे। कसा? जर मी तुला म्हटलं की तुझ्या आणि रुक्मिणीमध्ये काय बोलणं झालं हे मला आधीच माहितीये तर? म्हणजे तुझं तिच्याशी बोलणं झालं का? कॉल आला होता तिचा। खूप चिडली तुझ्या। काय म्हणाली? हेच की तू खूप विचित्र वागतोस, तुला कधी काय भेटेल याचा भरोसा नाहीये, सत्य पचवण्याची ताकद नाहीये वगैरे वगैरे सांगत होती। तुला पटलं असेल ना तिचं ते म्हणणं? कधी कधी मला काय वाटतं माहितीये वेदांत, तू मला ओळखूच नाही शकलास आणि भीती वाटतं मला या गोष्टीची। आपण ज्या माणसाला पूर्णपणे ओळखतो तो आपल्याला जरा सुद्धा ओळखत नाही। फिलिंग काय असतं तुला नाही कळणार। म्हणजे तुला खरंच असं वाटतं का की मी रुक्मिणीला जे काही सांगितलं ते योग्य होतं? 100%। आपल्या आई वडिलांचं आपल्याशी एक नातं असतं आणि इतर जगाशी दुसरं नातं असतं। पण ते म्हणतात ना वेदांत, एक माणूस एका व्यक्तीशी जसा असतो तो दुसऱ्याही व्यक्तीशी तसाच असतो, असं काही नाहीये। आता त्या माणसाची परिस्थिती, तेव्हाची त्याची मनस्थिती आणि इतरही खूप साऱ्या गोष्टी त्याचं वागणं अफेक्ट करतात। आपल्या आई वडिलांसोबत जे नातं असतं ना ते सुधरवायचंय का मग बिघडवायचं एवढंच आपल्या हातात असतं। आता बघ ना वेदांत, त्यांनी आपल्याला जन्म दिला, लहानाचं मोठं केलं, त्यात ते कुठेच कमी नाही पडले ना। मग बाहेरचं जग त्यांच्याबद्दल काय म्हणतंय ह्याने आपल्याला का फरक पडा? मलाही हेच म्हणायचं होतं, पण तुझ्या इतकं असं छान शब्दात मला समजवता येत नव्हतं। आता सगळ्यांना सगळ्यात जमतं असं नाहीये ना। मग फायनली काय ठरलं? मी ती आता तिच्याकडे जे पुरावे आहेत ते घेऊन जाऊन पुरूला भेटेल। ठीक आहे, ज्याला त्याला आपल्या मनाप्रमाणे वागण्याचा अधिकार आहे आणि आपण तो मान्य केला पाहिजे। बाय द वे, तू मला काय इथे बोलावलंस? तू आता म्हणालीस ना की आपली नाती घडवणं बिघडवणं हे आपल्याच हातात असतं, ते पटलं मला। आणि विशेषतः आत्ता जेव्हा आपण नव्याने एक नातं सुरू करतो, म्हणजे आपल्या नात्याचं जे काही प्रोग्रेशन होईल, पण त्याआधी ना मला काही गोष्टींबद्दल तुझ्याशी बोलायचं। मे बी तुला नाही आवडणार ते, पण अमूल्य, पण न आवडणाऱ्या गोष्टींपासून पळ काढून ते तूच शिकवलंयस ना मला, म्हणून आज बोलतो। बोल, एकदम मोकळेपणाने बोल, कुठलाही आडपडदा न ठेवता। तुला आठवतंय आपली पहिली भेट कुठे झाली होती? अरे देवा, ती कशी विसरू शकते मी? अगदी काल घडल्यासारखीच आठवते मला। ऍक्च्युली मी ना हॉस्पिटलमध्ये होतो ना तेव्हा याचा विचार करत होतो। तुला आठवतंय मी गाडी घेऊन येत होतो आणि मग तू वन वे मध्ये गाडी घातलीस आणि म्हणून आपला ऍक्सिडेंट झाला, आठवतंय ना? माझी गाडी वन वे मध्ये नव्हती, तुझी गाडी वन वे मध्ये घुसवली होतीस। पण खरी परीक्षा तर तेव्हा होती जेव्हा विक्रांतने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, आणि तेही एका मुलीसाठी। मुळे तुला खरं सांगू, तेव्हापासून ना माझा
मला तर असं वाटलं होतं की तुम्हाला ना काय हवं ते देऊन टाकतो. तू आहेस ती मुलगी. तू माझ्या भावाला फसवलंयस. अगं का लागलीस आमच्या मागे? आधी तो कार ऍक्सिडेंट, तिथूनच प्लॅनिंग सुरू झालं ना तुझं. मग तुला माझा फोन मिळाला नाही, तो तू मुद्दाम पळवलास. माझ्या मीटिंग्स कॅन्सल केल्या, माझं नुकसान केलं. मला ना आधीपासूनच डाऊट होता काय हवं होतं तुला विक्रांतकडून, आणि माझाच भाऊ का? जगात दुसरी मुलं नाहीयेत का? हा, पैसे बघितलेस ना तू? किती पैसे हवेत बोल, मी तुला देतो ते पैसे. मी तुला आधी पण विचारलं होतं पैसे हवेत का, पैसे हवेत का? किती पैसे घेणार आहेस माझ्या भावाचा पिछा सोडण्यासाठी? बोल ना. प्रत्येक गोष्ट चुकीच्या दृष्टिकोनातूनच बघायची सवय होती का तुला? काय ना मूल्य, कामाव्यतिरिक्त माझं माणसांशी बोलणं व्हायचंच नाही. आणि माणसांच्या भावनेचे वेगवेगळे अँगल्स असू शकतात ना. तर मी समजायचो की ते दिसतंय ना तेच सत्य, आणि त्याचा खूप मोठा फटका बसला मला. ऍक्च्युली मी ना माणूस कमी आणि यंत्र जास्त झालो होतो. आणि अमूल्य, मी मान्य करतो मी चुका केल्या होत्या. रादर आपण दोघांनी चुका केल्या होत्या, पण त्या चुकांमधून गंमत तर आली ना. तुला आठवतंय आपल्या हातून एक टेंडर गेलं होतं, आणि ते तुझ्यामुळे परत मिळालं. आणि म्हणून मला तुला ट्रीट द्यायची होती, तुला सरप्राईज करायचं होतं. आणि तेव्हा मला आठवलं की अमूल्याला तर समुद्र आवडतो, म्हणून मी तुला सरप्राईज केलं होतं. आणि मी शपथ सांगतो तुला, माझा काही असं लेट वगैरे करण्याचा प्लॅन नव्हता, आणि मी तसा नाहीये. हो हो, मला माहितीये. तू आई आणि अण्णांचा पण जरा विचार कर. हो अमूल्य, तेव्हा पण केला होता आणि आता पण करतो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.